अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आज तुमच्यासाठी काही दरवाजे बंद होत असतील तर उद्या स्वामी तुम्हाला नवे दरवाजे उघडून देतील. थोडं धीर धर, स्वामीची कृपा नक्की होते, पण योग्य वेळेवर. चला तर मग मनामध्ये पूर्ण श्रद्धा ठेवून स्वामीचे संदेश बघा. स्वामी आज तुम्हाला कोणते मार्गदर्शन करत आहे. शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा स्वामी आज तुम्हाला काय सांगत आहे. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर बाळा, एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याचा तो दिवस कधीच येणार नाही ज्याच्या भरोश्यावर तुम्ही आज बसला आहात. जे काही आयुष्याचे सोनं व्हायचे असेल ते आजच होईल आणि जे काही आयुष्याची माती व्हायचे असेल ते सुद्धा आजच होईल. मी उद्या करेन, माझ्याकडे वेळ आहे हे बोलणं आता बंद कर. आणखीन एक गोष्ट, प्रत्येकी वेळी प्रत्युत्तर देऊन चालत नाही. जेव्हा आपण बरोबर असतो आणि आपल्यावर अन्याय करणारा स्वतःची बाजू जोरजोरात सांगत असतो तेव्हा शांत राहा. आपल्या गुरूंना मनोमन सांगा, स्वामी आता तुम्ही पाहून घ्या, विश्वास ठेवा. स्वामी असं शासन करतात की अन्याय करणाऱ्याला स्वतःची लाज वाटू लागते. तुम्ही काही करण्याची गरज असत नाही बाळा. जोपर्यंत जे केलं आहे त्याला तू सोडणार नाही तोपर्यंत जे तुझ्यासाठी नवीन आहे ते तुला मिळणार नाही. मागील गोष्टी, मागील आठवणी किंवा तुझ्या वाईट सवयी आता सोडाव्या लागतील तरच आयुष्यात एक नवीन पर्वाला सुरुवात होईल. तुला नेहमी वाटत असतं की तुझ्या आयुष्यात कोणताही बदल घडत नाही, कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही, पण हा तुझा भ्रम आहे. कारण बदल सुरू झालेला आहे, फक्त तू सर्वांसोबत यायला थोडा वेळ लागत आहे. बाळा, तू लढ, संकटाचा सामना कर. आज यश नाही आलं तर उद्या तरी नक्कीच येणार आहे. अडचणी तुझ्या शत्रू समजू नकोस, त्या अडचणी तुझ्या गुरु आहेत. त्या तुला सहनशक्ती, संयम, आत्मविश्वास ठेवायला आणि तुझा आत्मविश्वास वाढवायला तुला मदत करत आहेत. त्यामुळे त्या अडचणींना तुझ्या शत्रू नाही तर तुझा मित्र समज. कारण ह्या अडचणी तुला संकटातून बाहेर कसं निघायचं हेही सांगतील आणि तुझा गुरु माझ्या पाठीशी कसा उभा आहे हे सुद्धा सांगतील. बाळांनो, गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्यावेळीच बोलून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं. कारण बाळा, तू लढ, संकटाचा सामना कर. आज यश नाही आलं तर उद्या तरी नक्कीच येणार आहे. अडचणींना तुझा शत्रू समजू नको, त्या अडचणी तुझ्या गुरु आहेत. त्या तुला सहनशक्ती, संयम, आत्मविश्वास ठेवायला आणि तुझा आत्मविश्वास वाढवायला तुला मदत करत आहेत. त्यामुळे त्या अडचणींना तुझ्या शत्रूंना नाही तर तुझा मित्र समज. कारण ह्या अडचणी तुला संकटातून बाहेर कसं निघायचं हेही सांगतील आणि तुझा गुरु तुझ्या पाठीशी कसा उभा आहे हे सुद्धा सांगतील. बाळांनो, गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्यावेळीच बोलवून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं. कारण तू लढ, संकटाचा सामना कर. आज यश नाही आलं तर उद्या तरी नक्की येणार आहे. अडचणींना तुझा शत्रू समजू नकोस, त्या अडचणी तुझ्या गुरु आहेत. त्या तुला सहनशक्ती, संयम, आत्मविश्वास ठेवायला आणि तुझा आत्मविश्वास वाढवायला तुला मदत करत आहेत. त्यामुळे त्या अडचणींना तुझ्या शत्रू नाही तर तुझा मित्र समज. कारण ह्या अडचणीच तुला संकटातून बाहेर कसं निघायचं हेही सांगतील आणि तुझा गुरु तुझ्या पाठीशी कसा उभा आहे हे सुद्धा सांगतील. बाळांनो, गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्यावेळीच बोलवून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं. कारण तुटलेल्या धरणाचे संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुरापेक्षा जास्त धोकादायक असतं. बाळा, तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव, सर्व काही तुझं चांगलं होणार आहे आणि इतकी काळजी करू नकोस. सर्व काही आम्ही अगोदरच ठरवून ठेवलेलं आहे. वेळेवर योग्य घटना घडतील. तुझी काळजी करण्याने पुढची गोष्ट आज नाही घडणार.
बाळा, आमच्या मार्गावर चालत असताना जे काही तुझ्या आयुष्यात घडणार ते तुझ्या भल्यासाठी असणार हे लक्षात ठेव. आज वेळ कितीही वाईट असली तरीही येणारा काळ सुवर्णकाळच असेल. तुझे चांगले होणार, पण कसे ते तुला. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरीही नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट तुम्हाला स्वीकारावंच लागेल. गुरु पाठीशी असतात, पण जेव्हा तुमचं कर्म आडवं येतं तेव्हा गुरूंनासुद्धा थांबावंच लागतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या कर्मावर लक्ष द्या. बाकी मी पाहिल समर्थ आहे. देवाने तुला जे दिले त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पहा. देवाने तुला जे दिले त्यावर थोडंसं इतरांना देऊन पहा. देव नाही आले तरी थोडंसं माणूस होऊन बघ. या अक्कलकोटच्या मालकावर 1% जरी श्रद्धा असेल तरीसुद्धा तो या भवसागरातून तारून जाशील. स्वामीच्या कृपेने प्रत्येक संकट दूर होईल. लक्षात नाही कळणार, काळ बदलत जाईल, दिवस नक्की उजळणार, पण वाटतं की जण तुला सोडून सुद्धा जाणार. लवकरच तुला कोणी आपलं आणि कोण परकं याची जाणीव होणार. बाळा, परिवर्तनला तू कधीही घाबरू नकोस, कारण तू एक अशी व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये बदल घडवण्याची ताकद आहे. म्हणून तुझी सुरुवात शून्यातून झाली आहे. भिवू नकोस, आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तू फक्त आदरतेने हाक मारून तर बघ. तुझे स्वामी सदैव तुला तुझ्या पाठीशी उभे असलेलेच दिसतील. बाळा, तू फक्त हिंमत हरू नकोस. पुढे येणारी वेळ तुझीच आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. लक्षात घे, स्वामी मुखातून निघालेली वाणी शक्ती आहे, कृपा आहे. स्वामी वचनावर विश्वास ठेवून आचरण केल्यावर संपूर्ण जीवन चमत्कारिकरित्या बदलल्याशिवाय राहणार नाही. पुढील संदेश तुझ्या आयुष्यात परिवर्तन आणतील. फक्त लक्षपूर्वक ऐक. लक्षात घ्या बाळांनो, जेव्हा तुम्ही आमच्या चरणाशी जोडले जाता तेव्हा कोणत्याही प्रकारचा अहंकार, गर्व तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. जेव्हा तुम्ही आमच्या चरणाशी जोडता तेव्हा हे जग तुमच्या पायाशी येत आहे. लक्षात ठेवा आणि स्वतःला बाळा कधीही एकटंच समजू नकोस. तुझ्या वेदनाचं रूपांतर लवकरच आनंदात होणार आहे, कारण नशिबात नसलेल्या गोष्टी देवाच्या भक्तीने नक्की मिळतात. आणि तुझी भक्ती श्रेष्ठ आहे तर नशीबसुद्धा बदलणारच आहे. आपल्या आयुष्य सुंदर आणि आनंदाने बनवा की निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळाली पाहिजे. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट तुम्हाला स्वीकारावंच लागेल. गुरु पाठीशी असतात, पण जेव्हा तुमचं कर्म आडवं येतं तेव्हा गुरूंनासुद्धा थांबावं लागतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या कर्मावर लक्ष द्या. बाकी मी पाहिल समर्थ आहे. देवाने तुला जे दिले त्यातलं थोडंसं इतरांना देऊन पहा. देता नाही आले तरी थोडंसं माणूस होऊन बघ. या अक्कलकोटच्या मालकावर 1% जरी श्रद्धा असेल तरीसुद्धा तो या भवसागरातून तारून जाशील. स्वामीच्या कृपेने प्रत्येक संकट दूर होईल. लक्षात ठेव. लक्षात घे बाळा, आम्ही तुझ्या आयुष्यात तुझ्या इच्छेने नाही तर आमच्या इच्छेने आला आहात. तुझा उद्धार निश्चित आहे. तुझ्या आयुष्यात आज जे काही सुरू आहे ते उद्या तुला येणाऱ्या काळासाठी तयार करत आहे. तुला वाटतं की सर्व रस्ते बंद झाले आहेत त्याच्यात तुझ्याकडे परत येण्याचे, पण तसे नाही. तुझ्या स्वामींना त्याला परत आणायचं आहे. तुला जे अशक्य वाटत आहे ते स्वामींना शक्य करायचं आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही स्वामीकडे मागत आहात त्या व्यक्तीसाठी एकदा श्री स्वामी समर्थ म्हणून तर बघा. तू कोणतीही काळजी करू नकोस. आम्ही तुझे हात कधीही रिकामे ठेवणार नाही.
तुझ्या अपेक्षापेक्षा जास्त तुला मिळणार. सर्व काही तुझ्या मनासारखं लवकरच घडणार. मला माहीत आहे तुझं नशीब तुला उशिरा फळ देत आहे, त्यामुळे तुला लोक कमी लेखतात. पण लक्षात ठेव, उशिरा येणारा दिवस हा कायम टिकून राहणारा असतो. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे साक्षात कल्पवृक्ष आहेत. आपण नेहमी चिंता वाहतो म्हणून आपल्या चिंता देतात आणि जर त्याच्याकडे नामस्मरण करता करता आनंद मागितलं तर आपल्याला ते आनंदसुद्धा देतात. बाळांनो, मंदिरात यायला तेव्हा फक्त श्रद्धा आणि शांत मन घेऊन या, कारण देव भावनेला ओळखतो, शब्दांना नाही. जे झाले, जे होते, जे होणार ते सर्व स्वामी कृपेने. त्यामुळे चिंता नाही तर चिंतन कर. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.